today we are going to revise some points. In those points, we will be covering what is necessity of solid waste management. Okay, so it is very essential to manage the solid waste which is produced around us, which is produced by us. आपण जो काही घनकचरा तयार करतो त्याचं व्यवस्थापन करणं खूप काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज याच्यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की या सॉलिड वेस्टवर एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. दुसरी गोष्ट असं की याचे हेल्थवर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात हे पण आपण पाहिलं. आणि अजून एक या सॉलिड वेस्टवर नॅचरल रिसोर्सेसवर खूप मोठा ताण आहे. नॅचरल रिसोर्सेस माहिती आहे आपल्याला, लँड, एअर, वॉटर हे आपले नॅचरल रिसोर्सेस, बेसिक नॅचरल रिसोर्सेस. तर या सगळ्यांवर ताण येणे किंवा यांचं पोल्युशन होणे अशा वेगवेगळ्या इम्पॅक्टमुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण हेच बघतो. अजून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही काळाची गरज बनलेली आहे. कारण बऱ्याच अंशी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमधून काही पॉझिटिव्ह प्रोडक्टिव्ह वर्क सुद्धा आपल्याला करता येते. फॉर एक्झाम्पल एनर्जी प्रोड्यूस करता येते, पायरोलिसिस ज्याला आपण म्हणतो. तसंच या सॉलिड वेस्टला अजून वेगळ्या प्रकारे त्याला याचं प्रोसेसिंग करून आपण फर्टिलायझर्स तयार करू शकतो. आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करू शकतो. रियूज रिसायकल आपण एम्प्लॉयमेंटसुद्धा जनरेट करू शकतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एक इतका मोठा इतका वास्ट इश्यू आहे. या इश्यूवर जर काम करायला सुरुवात केलं तर याच्यातून बरेच एम्प्लॉयमेंट जनरेट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना याच्यातून रोजगार किंवा नोकऱ्यासुद्धा मिळू शकतात. ओके, इन दिस वे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट विल ऑल्सो इम्प्रूव्ह आवर हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो इन दिस वे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज व्हेरी नेसेसरी. These aspects are studied while we are going to study solid waste management and its necessity. आता हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करताना वेगवेगळ्या प्रकारे हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे बायोमेडिकल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर आहे सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. त्यानंतर कंपोस्टिंग आहे. कंपोस्टिंगमध्ये आपण या सॉलिड वेस्टच्या मदतीनं खत निर्मिती करू शकतो. नेक्स्ट आहे सेफ लँडफिल साईट्स वापरून तिथं कचरा व्यवस्थित डंप करणे, हे सुद्धा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत येते. त्यानंतर वर्मी कंपोस्टिंग एक प्रकार आपल्याला माहीत आहे, बायोलॉजी स्टडी केलेला आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणावर सिरियस इश्यू आहे. जे की एअर आणि वॉटर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसते. आपल्याला माहीत आहे की इंडस्ट्रीजमधून एअर आणि वॉटर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. हे जर एअर आणि वॉटर पोल्युशन योग्य वेळी रोखल्या गेलं नाही तर आपल्याला याचे सिव्हिअर किंवा वाईट इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर सुद्धा दिसून येतात. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर या सॉलिड वेस्टच्या मदतीने आपण एनर्जीसुद्धा प्रोड्यूस करू शकतो. असे काही प्रयोग जपानसारख्या कंट्रीजमध्ये झालेले आहेत. ओके, ज्याच्यापासून की त्यांनी सॉलिड वेस्टपासून इलेक्ट्रिसिटी, बायोगॅस, इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन केलेलं आहे. बऱ्याच फॉरेन कंट्रीजमध्ये चायना, जपान, अमेरिका अशा कंट्रीजमध्ये हे प्रयोग यशस्वीरित्या त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहे. ओके, सो इन दिस वे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॅन बी डन अँड इट इज व्हेरी इसेन्शियल. ओके, नाऊ वी आर गोइंग टुवर्ड्स आवर नेक्स्ट पॉईंट, दॅट इज 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता ही जी काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण करणार आहोत, ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करत असताना काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. हे प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात. हे प्रिन्सिपल्स काय आहेत ते बघूयात आपण. These are called as 7 principles of solid waste management. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 7 प्रिन्सिपल. आता हे 7ही प्रिन्सिपल आर पासून सुरू होतात. पहिला आहे रियूज, दुसरा आहे रिफ्यूज, तिसरा आहे रिसायकल, त्यानंतर आहे रिथिंक, रिड्यूस, रिसर्च अँड रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. असे हे 7 प्रिन्सिपल आहेत. 7 प्रिन्सिपल काय, तर हे 7 प्रिन्सिपल एका प्रकारचे काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा एक गाईडलाईन आहेत आपल्याला जेव्हा कधी आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणार आहोत किंवा जेव्हा कधी आपले प्लॅनिंग असेल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची. या 7 गोष्टींचा आपण नेहमी विचार करतो जेव्हा आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणार असतो किंवा त्याच्या विचारात असतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा सगळ्यात पहिला प्रिन्सिपल आहे रियूज. रियूज काय आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला नॅचरल रिसोर्सेस सगळे लिमिटेड आहेत आणि याच नॅचरल रिसोर्सेसला, लिमिटेड नॅचरल रिसोर्सेसला वापरून आपण वेगवेगळे प्रोडक्ट बनवत असतो. आपण जे काही प्रोडक्ट बनवतो, जे काही वस्तू आपण बनवतो त्या कालांतरानं
कालबाह्य होतात किंवा खराब होतात किंवा आउटडेटेड ज्याला आपण म्हणतो असं, तर त्यांना आपण टाकून देतो. तर ह्या वस्तू टाकून दिलेल्या वस्तू, वेगवेगळे ऑब्जेक्ट, वेगवेगळे मटेरियल यांना कुठेतरी रियूज करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याजवळ इन्फायनाईट अमाऊंटमध्ये किंवा लार्ज अमाऊंटमध्ये नॅचरल रिसोर्सेस प्रेझेंट नाही. जे काही सगळं प्रेझेंट आहे ते सगळं कसं आहे, लिमिटेड आहे. त्यामुळे इज व्हेरी इसेन्शियल टू गो फॉर रियूज प्रिन्सिपल. रियूज करता आलं पाहिजे आपल्याला काही काही मटेरियल्स. त्यानंतर आहे रिफ्यूज. आता हे रिफ्यूज पॉलिसी नीट लक्षात घ्या. रिफ्यूज द आर्टिकल्स विच आर मेड फॉर सिंगल यूज पर्पज. काही असे आर्टिकल्स असतात आपल्या डेली यूजमध्ये जे फक्त यूज अँड थ्रो, सिंगल यूजसाठी आपण बनवलेले असतात. असे आर्टिकल रिफ्यूज करणं खूप आवश्यक आहे. आता असे आर्टिकल रिफ्यूज करणं का आवश्यक आहे, आपल्याला माहीत आहे यूज अँड थ्रोच्या वस्तू आपल्याला स्वस्त मिळतात. म्हणजे ह्या ज्या काही यूज अँड थ्रोच्या वस्तू असतात यांचं रिसायकलिंग पॉसिबल नसते. त्यामुळेच ह्या खूप स्वस्तात तयार होतात. ओके, सो वी हॅव टू रिफ्यूज दोज थिंग्स. सेकंडली रिसायकल. रिसायकलमध्ये सॉलिड वेस्टमध्ये जर आपण कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं किंवा त्याचं कॅटेगरायझेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याच अंशी हा सॉलिड वेस्ट रिसायकलेबल आहे. या सॉलिड वेस्टपासून वेगवेगळे तुम्ही युजफुल प्रोडक्ट्स, युजफुल ऑब्जेक्ट्स, युजफुल आयटम्स तुम्ही तयार करू शकता. दिस इज युअर रिसायकल प्रिन्सिपल. आपल्याला माहिती आहे प्लास्टिकचे असे काही टाईप्स आहेत ज्यांना की आपण परत एकदा त्यांना रियूज करू शकतो. मोल्ड करून, मेल्ट करून त्यांना दुसऱ्या एक ऑब्जेक्टमध्ये आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो, वापरू शकतो, रिसायकल करू शकतो. नेक्स्ट इज रिथिंक. जो काही प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलमध्ये वी हॅव टू रिथिंक आवर हॅबिट्स. वी हॅव टू रिथिंक द हॅबिट्स विच आर हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. आपल्या काही जे काही हॅबिट्स आहेत डेली रुटीन लाईफमध्ये आहेत, ज्या काही हॅबिट्समुळं आपण एन्व्हायरमेंटला हार्म करतो, अशा हॅबिट्सबद्दल आपल्याला परत एकदा विचार करण्याची गरज आहे. ज्याच्यामुळं की आपण सॉलिड वेस्ट खूप कमी प्रमाणात जनरेट करू किंवा सॉलिड वेस्ट जास्त प्रमाणात जनरेट होणार नाही याची काळजी घेऊ. ओके, त्यानंतर रिड्यूस प्रिन्सिपल. रिड्यूस इज नथिंग बट द रिस्ट्रिक्शन फॉर द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेजेस. आपल्याला माहिती आहे की रिड्यूस या प्रिन्सिपलमध्ये आपण आता डिस्कस केलं होतं की आपल्या आजूबाजूला असलेले नॅचरल रिसोर्सेस हे खूप लिमिटेड अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. ओके, जसं की आपण एखादं फ्युएल किंवा इंधन जपून वापरतो, तसंच हे नॅचरल रिसोर्सेससुद्धा जर आपण जपून वापरले तर ह्या अजून बऱ्याच काळ, पिढ्यानपिढ्या फ्युचर जनरेशनसाठी कामाला येऊ शकतात. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वी हॅव टू रिड्यूस द अननेसेसरी यूज. आपल्याला नॅचरल रिसोर्सेसचा अननेसेसरी यूज आपल्याला रिड्यूस करणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट इज रिसर्च. रिसर्च should be conducted related to reuse of material, related to reduction in unnecessary use of natural resources, and also reduction in the generation of solid waste. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. रिसर्च, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा इतका वास्ट टॉपिक आहे, याच्यावर रिसर्च होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगची, नेचरची, एन्व्हायरमेंटची काळजी घेता येईल. नेक्स्ट इज रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर सगळ्यात बेस्ट काय जर सोल्युशन असेल तर ते आहे पब्लिक अवेअरनेस. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. आता रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे काय ते लक्षात घ्या. रेग्युलेशन म्हणजे काय तर कायदे निर्माण करणे. कायद्यांचे लॉज, वी हॅव टू कॉन्स्टिट्यूट सम लॉज. काही लॉज आपल्याला तयार करावे लागतील जेणेकरून की लोक सॉलिड वेस्ट जनरेट करताना किंवा ते डिस्पोज करताना थोडं डिसिप्लिननं सगळ्या गोष्टी करतील. रेग्युलेशन्स म्हणजे काय, लॉज. गव्हर्नमेंटनं जर स्ट्रिक्ट लॉज अप्लाय केले, फॉर एक्झाम्पल अशा काही कंट्रीज आहेत, फॉरेन कंट्रीज, गल्फ कंट्रीज आहेत, जिथे की पब्लिक प्लेसेसवर तुम्ही स्पीट करू शकत नाही, तुम्ही कचरा फेकू शकत नाही. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंड लावले जातात. तर हे झाले आपले रेग्युलेशन्स. असे रेग्युलेशन्स जर आपण राबवले, असे लॉज जर आपण तयार केले तर लोकंसुद्धा कचरा उघड्यावर फेकणार नाही, उघड्यावर थुंकणार नाही, उघड्यावर घाण टाकणार नाही. अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात. रेग्युलेशन इज नथिंग बट मेकिंग लॉज फॉर प्रिव्हेंटिंग सॉलिड वेस्ट, to be generated unnecessary, and for preventing solid waste to be thrown out
एव्हरीवेअर, हे सुद्धा आपण थांबवू शकतो रेग्युलेशनच्या मदतीने, मेकिंग लॉसच्या मदतीने. नेक्स्ट आहे पब्लिक अवेअरनेस. पब्लिक अवेअरनेस म्हणजे काय, तर लोकांमध्ये जनजागृती करणे. जनजागृतीच्या माध्यमातून सुद्धा आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो, लोकांना समजून सांगू शकतो याचे दुष्परिणाम काय. ओके, सो दीज आर नथिंग बट 7 principles of solid waste management. In the next point, we are going to study period required for degradation of waste. Period required for degradation of waste मध्ये आपण वेगवेगळे मटेरियल बघणार आहोत आणि या मटेरियलच्या डिग्रेडेशनसाठी किती वेळ लागतो ते सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. ओके, आता पिरियड रिक्वायर फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट म्हणजे काय, आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या मटेरियलपासून आपल्या आजूबाजूचे ऑब्जेक्ट्स, आयटम्स आपण तयार केलेले आहेत, आर्टिकल्स तयार केलेले आहेत आणि हे आर्टिकल्स बऱ्याचदा यूज झाल्यानंतर तसेच पडून राहतात. आणि हे आर्टिकल ज्या मटेरियलपासून बनलेले असतात त्या मटेरियलवर डिपेंड करते की तुमचा तो आयटम किंवा तुमचा तो आर्टिकल, तुमचा तो प्रोडक्ट किती दिवस तसाच राहणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या प्लास्टिकचा ऑब्जेक्ट असेल, त्याचा वापर झाला ना आपण त्याला टाकून दिले, तर हा प्लास्टिकचा ऑब्जेक्ट वर्षानुवर्ष तसाच आपल्याला दिसतो आपल्या घरात. ओके, सो द मटेरियल फ्रॉम विच दीज आयटम्स आर मेड, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या मटेरियल्सबद्दल आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट, यामध्ये आपण हेच पाहणार आहोत की ज्या मटेरियलपासून आपण वस्तू तयार करतो ते मटेरियलसुद्धा कसे आहे, ते लवकर डिकम्पोज होतात का, त्यांना रियूज करता येते का, त्यांना रिसायकल करता येते का, हे सगळं आपण इथं बघणार आहोत. त्यात सगळ्यात पहिलं आहे बनाना पिलिंग्स. तुमच्या केळाची जी काही साल असते, ती केळाची साल जेव्हा तुम्ही केळ खाता आणि ती साल टाकून देता गार्बेजमध्ये, ती साल, केळाची जी काही साल असते ती 3 ते 4 वीक्समध्ये डिकम्पोज होते. आणि याचं कन्वर्जन मॅन्युअर्समध्ये होते, आपल्याला माहिती आहे, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्समध्ये आपण पाहिलेलं. नेक्स्ट क्लॉथ बॅग्स. क्लॉथ बॅग्स म्हणजे कपड्यापासून तयार केलेल्या तुमच्या बॅग, पिशव्या ज्याला आपण म्हणतो, ह्या बॅग जर तुम्ही टाकून दिल्या, आता आपल्याला माहिती आहे क्लॉथ बॅग आपण कॉटनपासून बनवलेल्या असतात, तर ह्या बॅग्स एका मंथमध्ये डिकम्पोज होतात, कारण की कशापासून बनलेले, कॉटनपासून, कापसापासून. नेक्स्ट इज रॅग्स. रॅग्स 5 मंथमध्ये डिकम्पोज होतात. रॅग्ससुद्धा एका प्रकारचा नॅचरल मटेरियलपासून आपण बनवतो. ऊन, लाकूड. लाकडाला जर त्याचा यूज झाल्यानंतर तुम्ही ॲज अ गार्बेज म्हणून डिस्कार्ड केलं, टाकून दिलं, आणि ते जर लाकूड कुजण्याच्या अवस्थेत गेलं तर ते 10 ते 15 वर्षात ते पूर्णपणे डिकम्पोज होते आणि ते मिक्स होते सॉईलमध्ये. ओके, नेक्स्ट इज लेदर. लेदर माहिती आहे आपल्याला, चमडा. हे लेदर आपण ॲनिमल्सपासून घेतो, त्यांच्या स्किनला आपण ॲज अ लेदर म्हणून यूज करतो, आपल्याला माहिती आहे. ओके, या लेदरपासून वेगवेगळे आपण प्रोडक्ट तयार केलेले असतात. हे प्रोडक्ट जेव्हा आउट ऑफ यूज होतात तेव्हा हे 40 ते 50 वर्ष घेतात कम्प्लिटली डिकम्पोज व्हायला, डिझॉल्व व्हायला. नेक्स्ट इज प्लास्टिक. प्लास्टिक सगळ्यात घाणेरडी वस्तू प्लॅनेट अर्थवर जी आहे ती आहे प्लास्टिक. प्लास्टिक डिकम्पोज लवकर होत नाही. या प्लास्टिकमुळं खूप मोठ्या प्रमाणावर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन होत असते, आपल्याला माहीत आहे. बऱ्याचदा हे प्लास्टिक जेव्हा पाण्यात मिक्स होते तेव्हा ॲक्वाटिक ॲनिमल्सला खूप मोठा धोका संभवतो. आपल्याला ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून सुद्धा या प्लास्टिकमुळं बऱ्याच अडचणींचा आतापर्यंत सामना करावा लागलेला आहे. आपण न्यूजमध्ये बऱ्याचदा ऐकले असेल, मुंबईला दरवर्षी पूर येतो आणि या पुराचं कारण एका प्रकारचं सॉलिड वेस्ट व्यवस्थितरित्या त्याचं मॅनेजमेंट न करणं सुद्धा असते. आणि या सॉलिड वेस्टचा खूप मोठा पार्ट हा प्लास्टिकच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, सो दिस प्लास्टिक इज ऑल्सो व्हेरी डेंजरस मटेरियल अँड इट टुक्स नियर अबाउट 7 लाख इयर्स टू डिकम्पोज. प्लास्टिकचा एखादा सिम्पल प्रोडक्टसुद्धा जर त्याला कम्प्लिटली डिकम्पोज व्हायचं असेल तर त्याला 10 लाख इयर्स एवढा कालावधी लागू शकतो. नेक्स्ट इज थर्मोकॉल. थर्मोकॉल सगळ्यात स्लोली डिकम्पोज होणारा मॅनमेड मटेरियल आहे, जो की एका प्रकारे हजार्डस आहे, जो की एका प्रकारे घातक सुद्धा आहे एन्व्हायरमेंटसाठी. थर्मोकॉल विल टेक इनफायनाईट टाइम टू डिकम्पोज. असं म्हणतात की पृथ्वीवरून बरंच काही नष्ट होईल, पण थर्मोकॉल आणि प्लास्टिक अशा वस्तू वर्षानुवर्षे इथंच पडून राहतात. जरी जीवसृष्टी पृथ्वीवरून नष्ट झाली, जरी आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग थिंग्स, ह्युमन बिईंग्स, ॲनिमल्स आपण जरी नष्ट झाले इथून, तरी प्लास्टिक वर्षानुवर्षे इथं राहू शकते. एवढं हे प्लास्टिक आणि थर्मोकॉल डेंजरस आहे, घातक आहे. सो दिस इज नथिंग बट द पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेबल ऑफ वेस्ट. या मटेरियलच्या डिग्रेडेशनच्या टाईमवरून आपण डिसाईड करायला पाहिजे की हे मटेरियल आपण किती यूज करायचं, किंवा
जर यांना काही अल्टरनेटिव्ह असतील प्लास्टिकला थर्माकोलला तर ते आपण वापरून कसं आपण एन्व्हायरमेंटला जपलं पाहिजे हे सुद्धा आपण याच्यातून शिकू शकतो. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी डिझास्टर मॅनेजमेंट.